वेलकम टू पिंशू किचन. आज आपण खाराची मिरचीचं लोणचं बघणार आहोत. खाराची मिरचीसोबत चपाती, भाकरी, वरण भात, भाजी सोबत खायला खूप छान लागते आणि तोंडाला चवसुद्धा येते. आणि घरच्याच इन्ग्रेडियंटमध्ये मसालाही तयार करणार आहोत आणि तो मसाला बनवलेला आपण 2 ते 3 महिने स्टोअर करून ठेवू शकतो. आपल्याला जेव्हा लोणचं बनायचं असेल ना, तेव्हा आपण त्याचा उपयोग करू शकतो. त्यासाठी बघा, खाराची मिरची किती छान दिसत आहे आणि बघता क्षणी तोंडाला पाणी सुटते आणि टिफिनवर न्यायलासुद्धा सोपी आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. सबस्क्राईब हे निःशुल्क केल्या जाते. व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. छान लांब लांब आणि जाड्या मिरच्या घ्यायच्या आहे. स्वच्छ 2 पाण्याने धुवून फॅनखाली सुकून घेतलेले आहे. मिरचीला आपल्या पाण्याचा एक अंशसुद्धा राहिला नाही पाहिजे, त्यामुळे आपलं लोणचं खराब होणार नाही. पाणी राहिलं असतात लोणचं खराब होते. अशा प्रकारे आता त्याची देठं तोडून घेऊया. 250 ग्रॅम हे मिरच्या घेतलेल्या आहे. मिरच्या फार तिखट असतात आणि त्याची देठं ठेवली असतात लोणचं खराब होते. तिचे आपण देठं तोडून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटते आणि तुम्ही कोणत्या भागातून बघत आहे. मग अशा प्रकारे आता मी सर्व देठं तोडून घेतलेली आहे. ताज्या मिरच्या असल्यामुळे लवकर तोडल्या गेलेली आहे. एका डिशमध्ये घेऊया. आपल्याला खाराची मिरचीचं लोणचं बनवायचं आहे ना खार, तर आता बघा अशा प्रकारे कट मारून घ्यायचे आहे. तुम्ही गोलसुद्धा कट करून मिरच्या घेऊ शकता. तुम्हाला हवे त्या आकाराच्या कट करून घेऊ शकता, पण मला अशा लांबच आवडते. त्यामुळे मसाला हा दोन्हीही बाजूनी त्याला लागल्या जाते आणि प्रत्येक लोणच्याची आपण या मिरचीचं खार घेऊ ना, तेव्हा खूप छान चव येते. आणि मी विदर्भ पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करत आहे. माझ्या आजीच्या पद्धतीने पारंपरिक पद्धत आहे. याच्यात कुठेही तेलाचा वापर करायचा नाही, तरी आपलं मिरचीचं खार हे खूप 1.5 ते 2 वर्ष आरामात टिकते आणि खराब होणार नाही. त्यासाठी मी टिप्स पण सांगणार आहे तुम्हाला. बघा अशा प्रकारे चिरल्यानंतर टॉस करून घ्यायचा. 1 चमचा मीठ टाकायचं, अर्धा चम्मच हळद छान मिक्स करून घ्यायची. बघा अशा प्रकारे टॉस करून घ्यायचं. छान मिक्स झालेलं आहे. आता आपण एका चाळणीत ते काढून घेऊया. बघा खाली टॉस केल्यामुळे आपल्याला नको असलेल्या बिया राहिलेल्या आहेत, ती बिया काढून टाकायच्या. आणि आता एक प्लेटमध्ये ती चाळणी ठेवूया. अर्धा तास ठेवायचं, त्यामुळे आपल्या मिरच्याला पाणी सुटते. ही एक महत्त्वाची टीप आहे. पाणी सुटलं असतात ते काढून टाकायचं आणि लोणचं खराब होणार नाही ते पाणी काढल्यामुळे. इथे 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे आणि छान मी भाजून घेतलेलं आहे मंद आचेवर तव्यावर. मोहरी बारीक घेतलेली आहे. पूर्वीच्या काळी मोहरीची डाळ राहत नव्हती, त्यामुळे काळी मोहरीचाच वापर करत होते. काळी मोहरी बारीक घेतलेली आहे गावरानी मी. ओवा आणि बडीशेप भाजून घेतली. मीठ घेतलेलं आहे 1 वाटी. आता हे मिक्सरला छान आपण रवेदार वाटून करून घेऊया. हा ड्राय मसाला लोणच्याचा आपण 2 ते 3 महिने स्टोअर करून ठेवू शकतो आणि मोहरी ही कच्चीच घ्यायची आहे, भाजायची नाही. तुम्हाला या चमच्याने मीठ दाखवते मी. 2 चमचेच्या जवळ हे मीठ झालेलं आहे आणि सुरुवातीला घेतलेलं 1 चमचा, एकूण 3 चमचे मीठ झालेलं आहे. तर पाणी सुटलेलं आहे आपल्या मिरच्याला बघा, मी दाखवते. आणि चाळणीतनी प्लेटवर चाळणी ठेवली असतात, त्या प्लेटमध्ये पण पडलं बघा. हे पाणी काढून टाकलं असतात आपलं लोणचं 100% खात्रीनं सांगते मी खराब होणार नाही. त्यात अजून अर्धा चमचा हळद टाकली त्या मसाल्यात आणि छान थोडं थोडं करून आपण मिक्स करून घेऊया. तुमच्या हाताची जर आग होत असेल ना मिरच्या मिक्स करताना, तर तुम्ही पळीने करा किंवा ग्लोव्ज वापरून करा. तर राहिलेल्या मसाल्यात आपण एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत, लिंबाचा रस. मी इथे 1 लिंबाचा रस घेतला आहे. त्याच्या बिया काढून टाकूया आणि या उरलेल्या मसाल्यात आपण लिंबाचा रस टाकूया.
छान मिक्स झालेला आहे. वा, काय छान सुगंध येत आहे मसाल्याचा त्या. घरच्या इन्ग्रेडियंटमध्ये आणि जुन्या पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने मी विदर्भ स्टाईल तुम्हाला लोणच्याची रेसिपी, खार मिरचीचं खार म्हणतात विदर्भात त्याला, मी शेअर करत आहे तुमच्यासोबत. बघा छान मिक्स झालेला आहे. तर तिथे मी एक लिंबू घेतलेला आहे ताजं, तेवढ्याच लिंबाचा एका रस टाकलेला, एकूण 2 लिंबाचा उपयोग झालेला आहे. छान बारीक बारीक आपल्याला त्याचे पीस करायचे आहे, फोडी. व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे. व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनचं बटन प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. आणि मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटला. बघा छान आपलं मिरचीचं खार तयार झालेलं आहे. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटत आहे. वा, इथे मी भरणी घेतलेली आहे काचेची, उन्हात ठेवली होती धुवून स्वच्छ दिवसभर. बघा आता त्यात आपण पूर्ण मिरचीचं खार भरूया. खूप आपली छान खाराची मिरची तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा नक्की. तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा. थँक्यू.